नमस्कार, मी संकेत वानखडे ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। ITM विश्वविद्यालय ग्वालियर एक मात्र अशी संस्था जिथं आपल्याला आपले नॉलेज आणि स्किल प्रॉपर त्या ठिकाणी डेव्हलप होतील। युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय म्हटल्यावरती इथं अनेक ब्रांचेस आल्याच, त्यामधली एक महत्त्वपूर्ण ब्रांच म्हणजे ॲग्रिकल्चर ही भव्य दिव्य अशी ब्रांच जी आहे ती ITM युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे। ही बघू शकता तुम्ही ITM युनिव्हर्सिटीची ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची भव्य अशी त्या ठिकाणी बिल्डिंगचा आतील भागामध्ये त्या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण असं वातावरण अभ्यासाकरिता, तसंच त्या ठिकाणी जे आहे विविध सुविधासुद्धा अवेलेबल आहेत, जसे की सेमिनार हॉल त्या ठिकाणी जे आहे भव्य दिव्य असा सेमिनार हॉल देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे। सेमिनार हॉलमध्ये बघू शकता नंबर ऑफ सीट्ससुद्धा चांगलेच त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। डिजिटल सेमिनार हॉल आहे, या ठिकाणी विविध कार्यक्रम विविध प्रोग्राम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेणारे प्रोग्राम या ठिकाणी घेतले जातात। त्यानंतर जे आपण वळणार आहे ते म्हणजे ITM युनिव्हर्सिटीच्या क्लासरूम्स बघू शकता, अतिशय सुटसुटीत क्लासरूम, नंबर ऑफ सीट्ससुद्धा चांगले आहेत आणि डिजिटल क्लासरूम्स आहेत। ह्या आहेत ITM युनिव्हर्सिटी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या लॅब्समध्ये बघू शकता सॉईल सायन्स लॅब, अतिशय चांगली लॅब, सर्व इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत। In ITM University, in the School of Agriculture, the programs offered are numerous, starting from the bachelor's degree. Our forte is basically bachelor's in agriculture that goes with the degree that is known as BSc Honors Agriculture. That is a 4 years of course, and minimum eligibility criteria is intermediate marks with 60%. And for MSc, we are going with MSc in Agronomy, that is MSc Agriculture Agronomy. Then MSc in Vegetable Science, that deals basically with Horticulture Department, and Department of Genetics and Plant Breeding that offers MSc in Genetics and Plant Breeding. These MSc courses are of 2 years, and after that the student may also pursue PhD in these departments too. हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची पोस्ट हार्वेस्ट लॅब, यामध्ये सुद्धा सर्व इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत। अतिशय चांगली अशी लॅब आहे, वेल डेव्हलप लॅब आहे, विद्यार्थ्यांचा नॉलेज वाढवण्यासाठी अतिशय चांगली लॅब। त्यानंतर आपण बघणार आहे विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्टसुद्धा त्या ठिकाणी बनवलेले आहेत। हे सर्व प्रोजेक्ट जेनेटिक्स लॅबमध्ये हे सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट्स आहेत। त्यानंतर मायक्रोस्कोपसुद्धा अवेलेबल आहेत। तसेच इतर त्या ठिकाणी बघता ही ॲग्रोनॉमीची PG लॅब, ॲग्रोनॉमीच्या PG लॅबमध्ये सुद्धा सर्व इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत। सॉईल सायन्सचे वेगवेगळे स्ट्रक्चर बनवलेले आहेत। त्यानंतर सीटेक लॅबसुद्धा वेल डेव्हलप आहे। हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची PG लॅब ही बघू शकता, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची PG लॅब अतिशय चांगली, सर्व त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि या ठिकाणी जे आहे सर्व नॉलेज तुम्हाला प्रॅक्टिकली प्रोव्हाइड केलं जातं। त्याच्यानंतर हे बघू शकता सॉईल सायन्स लॅबमध्ये सॉईल प्रोफाईल वगैरे सर्व त्या ठिकाणी त्या अवेलेबल मिळेल। सीटेक लॅबमध्ये विविध त्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत। मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिम्पल मायक्रोस्कोप, इतर सर्व इन्स्ट्रुमेंटसुद्धा आहेत। म्हणजेच की ओव्हरऑल बघता ज्या ITM युनिव्हर्सिटीच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या लॅब्स आहेत त्या अतिशय परिपूर्ण आहेत आणि विद्यार्थ्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या आहेत। सॉईल सायन्स डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी वेल डेव्हलप अशी जे आहेत सर्व इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर सर्व रिएजंटसुद्धा अवेलेबल आहेत, त्यामुळे विद्यार्थी जे आहेत प्रॅक्टिकल त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतात। डॉक्टर दशरथ भानू, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, स्कूल ऑफ एग्रीकल्चर, ITM यूनिवर्सिटी ग्वालियर। बेसिकली आई एम डीलिंग विद द प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स। ये सारे प्रोडक्ट्स जो हैं वो बच्चों ने बनाए हैं। अचार है और मैंगो एंड टमेटो पिकल इज देयर। ये फ्रोज़न सिट्रस भी बच्चों ने बनाया है। प्रोसेसिंग करने के बाद हमारे पास बच्चे कंप्लीट कोर्स करते हैं, फ्रॉम प्रोक्योरमेंट टू प्रोसेसिंग टू फॉर द सेल एंड अकाउंट्स। तो एक तरीके से हम कंप्लीट पैकेज दे रहे हैं बच्चों को, जिसमें कि वो किस तरह का रॉ मटेरियल लाएंगे, उसकी कैसे प्रोसेसिंग करेंगे और बाद में उसको कैसे सेल करेंगे, और उसकी अकाउंटिंग पार्ट, और उसमें से वो कितना प्रॉफिट अर्न करेंगे, ये सारा पार्ट हम बच्चों को सिखाते हैं, सो दैट दे विल बी अ कंप्लीट इंडिविजुअल। ही आहे ITM युनिव्हर्सिटी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची लायब्ररी।
अतिशय सुंदर अशी लायब्ररी, सर्व त्या ठिकाणी जे आहेत बुक्स अवेलेबल, जनरल्स, मॅगझिन्स सर्व त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ह्या बघू शकता, हा आहे ITM युनिव्हर्सिटी लायब्ररीचा स्टॅक एरिया. यामध्ये तुम्हाला सर्वच विविध प्रकारचे बुक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. डिपार्टमेंट वाईज बुक्स तुम्हाला अवेलेबल आहेत. जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंगचे वेगळे, ॲग्रोनॉमीचे वेगळे, सॉईल सायन्स वेगळे, मायक्रोबायोलॉजी वेगळे, ऑर्गॅनिक फार्मिंग, सर्व याच्यावरती त्या ठिकाणी नंबर ऑफ बुक्स खूप त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. हा आहे रीडिंग एरिया. अतिशय सुटसुटीत त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहे रीडिंग एरिया आणि चांगलं ॲटमॉस्फिअर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अवेलेबल आहे. त्याच्याच मागं तुम्हाला भेटेल कम्प्युटर सुविधा. विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आल्यास त्यांच्यासाठी कम्प्युटर सुविधासुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे ITM युनिव्हर्सिटी अतिशय परिपूर्ण अशी संस्था आहे. त्यामुळं आपल्याला जे आहे या ठिकाणी येण्यास काहीच हरकत नाही. कॅम्पससुद्धा अतिशय त्या ठिकाणी ग्रीनरी आहे. कॅम्पसमध्ये वातावरणसुद्धा त्या ठिकाणी जे आहे निसर्गरम्य वातावरण कॅम्पसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सर्व कॅम्पस त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ. कॅम्पसमध्ये सेंट्रल लायब्ररी, कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी, त्याचबरोबर मेस फॅसिलिटी, सर्व फॅसिलिटीज ज्या आहेत तुम्हाला ITM युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच त्या ठिकाणी अवेलेबल होतील. त्यामुळं वाट कसली बघताय, लगेच ITM युनिव्हर्सिटी जॉईन करा. आपले रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी डन करा आणि आपले ॲडमिशन जी आहे ती ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये कन्फर्म करा. कारण ITM युनिव्हर्सिटीसोबत तुमचं भविष्य त्या ठिकाणी तुम्हाला घडवण्याची संधी चालून आलेली आहे. त्यामुळे ही संधी गमावू नका. लगेच ITM युनिव्हर्सिटी जॉईन करा आणि आपले भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल करा. ॲडमिशन्स ओपन आहेत. 2025-26चे ॲडमिशन ओपन झालेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर जे आहेत BSc ॲग्रिकल्चरसाठी मुलं असतील, त्याच्यानंतर PG कोर्सेससाठी म्हणजेच की MSc ॲग्रोनॉमी, MSc जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, MSc हॉर्टिकल्चरमध्ये व्हेजिटेबल सायन्ससाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लगेच जे आहे ITM युनिव्हर्सिटीला जॉईन करा आणि ॲडमिशन जी आहे ती कन्फर्म करा. धन्यवाद.